पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका। आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही। सिंधू जल करार रद्दचा निर्णय 3 टप्प्यात लागू होणार। केंद्रीय जलसंधारण मंत्री CR पाटील यांचं मोठं वक्तव्य। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सेना ॲक्शन मोडवर। कुलगाममध्ये बंदुका आणि काडतुसं जप्त, 2 संशयित अटकेत। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर DRDOला मोठं यश। हैदराबादमधील प्रयोगशाळेत स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंदापर्यंत यशस्वी ग्राउंडवर टेस्टिंग। स्क्रॅमजेट इंजिन हायपरसॉनिक मिसाईलमध्ये बसवलं जाणार। बलूच लिबरेशन सैन्याकडून बलुचिस्तानमध्ये IEDचा स्फोट। हल्ल्यात पाकिस्तानच्या 10 सैनिकांचा मृत्यू। पाकिस्ताननं 30 वर्ष दहशतवाद्यांना मदत पुरवली, आम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागली। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली। राज्यातील धर्मादायसह सर्व खासगी रुग्णालयांचे नियम अधिक कठोर करणार। रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार करणं बंधनकारक करणारी नो डिनायल पॉलिसी आणणार। अजित पवार यांची घोषणा। मुंबई विमानतळ परिसरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित। फनेल झोनमध्ये विमान उड्डाणाला अडथळा ठरणाऱ्या वास्तू आणि बांधकामांच्या DGCAच्या यादीत पुतळ्याचा समावेश। एल्फिस्टन ब्रिज तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती। नागरिकांकडून तूर्तास आंदोलन मागे। सोमवारी चर्चेसाठी बैठक आयोजित करण्याची MMRDAच्या अधिकाऱ्यांची माहिती। वक्फ कायद्याच्या सरसकट स्थगितीला केंद्राचा विरोध। घटनात्मकदृष्ट्या संसदेनं मंजूर केलेला कायदा सुप्रीम कोर्ट सरसकट स्थगित करू शकत नाही, केंद्राच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। राज्यभरात आज हलक्या पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज।